सूड. सोहम आणि मोहन दोघे सख्खे भाऊ होते, पण दोघांच्या स्वभावामध्ये मात्र खूप फरक होता. त्यांच्या आईवडिलांना मोहनची खूप चिंता वाटायची. मोहन अभ्यासातही खूप हुशार होते. दोघांनी त्यांची शिक्षणं पूर्ण केली. दोघांनी एकाच कंपनीत नोकरी मिळवली. दोघांचं ऑफिसमध्ये कौतुकही खूप व्हायचं. दोघा भावांचा एकमेकांवर जीवही खूप होता. दोघेही एकमेकांची सावली होते असं म्हणायला हरकत नव्हती. त्यांच्याच ऑफिसमध्ये अजून 2 सख्ख्या बहिणीसुद्धा होत्या. त्यांची नावे शुभदा आणि सीमा. सोहम, मोहन, शुभदा आणि सीमा चौघांची छान मैत्री झाली होती. मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमातही झालं होतं. सोहम सीमाचं एकमेकांवर आणि मोहन शुभदाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मोहनचा स्वभाव खूप तापट होता, पण मनाने तो खूप चांगलाही होता. शुभदासारखी समंजस बायको त्याने मिळवली, त्यामुळे त्याचा ताठपणा हा कमी कमी होत होता. त्या चौघांचं छान रुटीन सुरू होतं. परंतु काही वर्षातच दोघांच्या आईवडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या कंपनीला एक भलं मोठं काम मिळणार होतं आणि चौघंही सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्यांना कामही खूप होतं. त्यांच्या कंपनीचं टेंडर बनवलं जात होतं. तेव्हा त्यांचे बॉस सांगत होते, ह्या कंपनीचं काम आपल्यालाच मिळायला हवं. तुम्हा चौघांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. मी हे कामाचा हेड म्हणून मोहन तुला करतोय. धन्यवाद सर, मी नक्की हे सर्व नीट सांभाळेन. त्यानंतर चौघेही अहोरात्र झटत असतात कामासाठी. परंतु अचानक एक दिवस कंपनीचं टेंडर लीक होतं आणि ते काम दुसऱ्या एका मोठ्या कंपनीला मिळतं. सर्वजण हादरतात. बॉस खूप चिडतो. चौघांनाही बॉस त्यांच्या केबिनमध्ये बोलवतो. तुम्हा 4ही जणांवर मी खूप मोठी जबाबदारी सोपवली होती. टेंडर कसं काय लीक झालं? मोहन, तू ह्या कामाचा हेड होतास ना? नक्की तूच काहीतरी गडबड केली असणार. हे ऐकताच मोहनला धक्का बसतो. सर, तुम्ही हे काय बोलताय? मी एवढे वर्ष ह्या कंपनीला मेहनतीने प्रामाणिकपणे काम दिले. तुम्ही मला हे ओळखलत का? तुमचा माझ्यावर खूप विश्वास होता ना? मग एका क्षणार्धात हा विश्वास गेला कुठे? मी रागीट आहे, पण मी स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या कंपनीला जपले. मी असं करेन असं वाटलंच कसं तुम्हाला? मोहन, गप्प बस. आता उगाच आकांतांडव करू नकोस. काही वर्षापूर्वी माझ्यात आणि तुझ्यात जे मतभेद झाले होते त्याच्याच बदला घेतलायस ना तू? माझ्या कंपनीचं नुकसान केलंयस तू. सर, तुमची कंपनी? ही आपली कंपनी, सर्वांची. तेवढ्यात बॉस मोहनच्या थोबाडीत मारतो. ते पाहून शुभदा, सीमा आणि सोहम यांना धक्का बसतो. मोहन बॉसच्या अंगावर धावून जातो. त्याची थोडी हातापायी होते. सोहम मोहनला आवरतो. सगळा ऑफिस स्टाफ केबिनमध्ये जमा होतो. त्यानंतर बॉस पोलिसांना फोन करतो आणि पोलीस मोहनला अटक करतात. सोहम, सीमा, शुभदा तिघेही बॉसला विनवण्या करत की मोहन निर्दोष आहे, त्याला जाऊ द्या. पण बॉस मात्र अजिबात ऐकत नाही. त्या तिघांची खात्री पटते की हे सर्व काही बॉसने मुद्दामून केले. मोहनवर सूड उगवतोय तो. आपण त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करूयात. शुभदा तर पूर्णपणे खचून गेली होती. सोहम, सीमा तिला समजावत होते. तिघेही बॉसच्या विरोधात गुपचूप पुरावे गोळा करत होते. पण एक दिवस ते बॉसला कळलंच. त्यानंतर तो आणखीन चिडला आणि त्या तिघांना कामावरून काढून टाकलं. ते तिघे मोहनला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण बॉसने सर्व पुरावे पैसे देऊन स्वतःच्या बाजूला करून घेतले. शेवटी मोहन विरुद्ध कोर्टात उभी राहिलेली केस बॉस जिंकतो. मोहनला शिक्षा सुनावली जाते. शुभदा, सोहम, सीमा तिघेही खूप हादरतात. मोहनला तर खूपच धक्का बसतो. इतकी वर्ष प्रामाणिकपणे मेहनतीने काम करूनही काय हाती लागलं? फक्त बदनामी. आयुष्य पूर्ण बर्बाद झालं.
शुभदा आणि मोहनचा सुखी संसार क्षणार्धात कोसळला. भ्रष्टाचाराचा विजय झाला. मोहनला जबरदस्त धक्का बसला. तो एक मानसिक रुग्ण झाला. त्याची ही अवस्था शुभदाला सहन नाही झाली. तिच्यावर ती जबरदस्ती आघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सोहम आणि सीमा कसे तरी एकमेकांना धीर देत आयुष्य पुढे ढकलत होते. सोहमची सावली त्याच्यापासून कायमची दूर निघून गेली होती. त्याचा लाडका भाऊ फार उद्ध्वस्त झाला होता. मोहनचा बॉस मात्र त्याचं आयुष्य मस्त मजेत जगत होता. त्याने स्वतःचेच मोहनला धडा शिकवण्यासाठी ते टेंडर दुसऱ्या कंपनीला विकलं होतं आणि त्या बदल्यात त्याला भरपूर पैसे मिळाले होते. मोहन आणि त्याच्यामध्ये कामासंदर्भात काहीतरी मतभेद झाले होते. त्याचा बदलाच बॉसने घेतला होता. तात्पर्य काय तर माणसाने एकमेकांविषयी सुडाची भावना कधीच ठेवू नये. मतभेद असतील तर संवाद साधून ते निपटून टाकावेत.